नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत फक्त 10 गावरान कोंबड्यापासून सुरुवात करून एका महिन्याला 25,000 रुपये कशा प्रकारे आपण कमवू शकतो अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत। म्हणजे थोडक्यात फक्त 10 कोंबड्यांपासून आपण आपला फार्म सुरू करायचा आहे, आपला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यानंतर आपण काही महिन्यातच 25,000 रुपये कशा प्रकारे कमवू शकतो याचं आपण एक संपूर्ण गणित या ठिकाणी बघणार आहोत। संपूर्ण नियोजन, खर्च, नफा, त्याचप्रमाणे खाद्य किती लागेल अशी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि नियोजन कसं करायचं हे सर्व तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटेल। त्यामुळं तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला ही माहिती या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजेल। आणि मित्रांनो, आपण आपल्या ह्या चॅनलवरती दररोज असेच महत्त्वाचे आणि या ठिकाणी कोंबडी पालन, कुक्कुटपालन, बोकडपालन, शेळीपालन किंवा शेतीसंबंधी व्हिडिओ टाकत असतो। त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा। तर बघा मित्रांनो, जर आपल्याला 10 गावरान कोंबड्या पाळायच्या असेल किंवा 10 गावरान कोंबडी पालनपासून सुरुवात करायची असेल तर आपल्याला बजेट किंवा आपलं भांडवल अतिशय कमी प्रमाणात लागत असतं। जर आपण 10 कोंबड्यांची आपल्याला सुरुवात करायची आहे तर साहजिकच आपल्याला 10 कोंबड्या आणि त्यांच्यासोबत एक कोंबडा असणं किंवा ठेवणं खूप गरजेचं आहे। जर आपण 10 कोंबड्या 400 रुपये प्रति कोंबडीने खरेदी केली म्हणजेच 4,000 रुपयाच्या आपल्याला कोंबड्या आणायला खर्च येईल। त्याचप्रमाणे आपल्याला एक कोंबडा प्युअर गावरान 600 ते 700 रुपयाच्या आसपास भेटून जाईल। पण आपण या ठिकाणी एक सरासरी 600 रुपये पकडून चाललो आहे, तर 4,000 अधिक 600 असे आपल्याला 4,600 रुपये खर्च आला। त्यानंतर आपल्याला हे जे पक्षी आहेत हे डायरेक्ट 5-6 महिन्यानंतरचे किंवा मोठे पक्षी आपल्याला घ्यायचे आहेत। म्हणजे या कोंबड्या तुम्ही आणल्या तुम्हाला या कोंबड्या अंडे देण्यास या ठिकाणी सुरुवात होईल। त्यानंतर तुमच्याजवळ एखादी जुनी रूम असेल, पडवी असेल किंवा या ठिकाणी एखादं शेड असेल तर तुम्हाला त्यामध्ये त्यांचं पालन करायचं आहे। जर तुमच्याजवळ शेड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 50 ते 1 लाखपर्यंत खर्च येऊ शकतो। म्हणजे जर तुम्ही एक ॲडजस्टेबल शेड बनवलं तर तुम्ही 30, 40, 50 हजारापर्यंत बनवू शकता। जर तुम्ही या ठिकाणी पक्कं पत्र्याचं आणि जाळीचं कोब्याचं शेड बनवायला गेलात तर एक सरासरी 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो 500 स्क्वेअर फुटाच्या आसपास शेड बांधण्यासाठी। आता जर तुम्ही 500 स्क्वेअर फुटाचं शेड बांधत असाल तर यामध्ये तुमचे 1000पेक्षा जास्त पक्षी या ठिकाणी बसू शकतात, कारण की एका कोंबडीला 1 ते 1.5 स्क्वेअर फूट जागा या ठिकाणी लागत असते। आणि गावठी कोंबडीची एक खासियत असते जी म्हणजे गावठी कोंबडी या ठिकाणी फांदीवर बसायला या ठिकाणी तिला आवडत असतं। मग जर तुम्ही तुमच्या शेडमध्ये, तुमच्या फार्ममध्ये आडवे बांबू किंवा पाईप मारून या ठिकाणी एकावर असे 2-3 जर माळे केले म्हणजे बघा एका स्क्वेअर फूटमध्ये 2 ते 3 कोंबड्या एकावर एक बसतील आणि या ठिकाणी तुमच्या कमी जागेमध्ये तुमचे 1 ते 1,500 पक्षी या ठिकाणी बसून जातील। त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेडच्या बाजूला एक 6 ते 7-8 फुटाचं शेड म्हणजे 6 ते 8 फुटाचं उंचीचं शेड तुम्हाला या ठिकाणी बनवायचं आहे, ज्यामध्ये तुमच्या कोंबड्या तुम्हाला दिवसभर मोकळ्या चरण्यासाठी सोडायच्या आहेत। ज्यामध्ये कोंबडीला आपल्या मनाजोगतं खाद्य किंवा मनाजोगतं तिला चरायला भेटेल, फिरायला भेटेल, ज्यामुळं आपली जी नैसर्गिक प्युअर गावरान कोंबडी असते तिची जी पण नैसर्गिक क्रिया आहे ती योग्यरित्या या ठिकाणी पार पडेल। सोबतच बघा, आता आपण काय केलं होतं की 10 गावरान कोंबड्या आणि 1 गावरान कोंबडा या ठिकाणी पाळला होता, बरोबर। मग आता या 10 गावरान कोंबड्या आपण एक सरासरी अंदाजा काढायला गेलो तर आपल्याला दिवसाला 2 ते 3 अंडे या ठिकाणी भेटतील, बरोबर। मग आपण एक सरासरी अंदाज मानला की या 10 गावरान कोंबड्यांनी 10 गावरान कोंबड्यांना आपण 15 ते 20 अंड्यांवरती या ठिकाणी बसवलं आणि त्यानंतर त्यातून यांनी एक 10 ते 15 पिल्लं काढली, बरोबर। मग आता 15 पिल्लं प्रत्येक कोंबडीने काढली आणि त्यानंतर
4 ते 5 पिल्लं किंवा अंडे या ठिकाणी खराब निघाली किंवा त्या अंड्यातून पिल्लू निघाल्यानंतर काही दिवसातच ते मेलं असं आपण या ठिकाणी गृहीत धरलं. त्यानंतर आपल्याजवळ प्रत्येक कोंबडीमागं फक्त 10च पिल्लं शिल्लक राहिली आणि एका कोंबडीमागं 10 पिल्ले असे करून आपल्या 10 कोंबड्यामागं 100 पिल्लं या ठिकाणी जिवंत राहिली. बघा, आपल्याकडं 10 कोंबड्या होत्या. 10 कोंबड्यांपासून आपण प्रत्येकी 10-10 पिल्लं काढली तर आपल्याजवळ 100 पिल्लं या ठिकाणी तयार झाली. आता 100 पिल्लं आपल्याजवळ तयार झाली आणि त्या 100 पिल्लांमध्ये आपल्याकडं काही कोंबडे पण असतील आणि काही कोंबड्या पण असतील, बरोबर. आता हे जे कोंबडे आहेत, हे जे पिल्लं आहेत, आपल्याला पुढचे 5-1 महिने सांभाळायचे आहेत. म्हणजे ही संपूर्ण प्रोसेस आहे ती एक 6-7 महिने पूर्ण चालणार आहे. आणि 6 महिन्यानंतर तुमचे हे जे पिल्लं आहेत हे विक्रीसाठी तयार होतील किंवा तुम्हाला विकायचे नसतील तर हे अंडे देण्यासाठी या ठिकाणी तयार राहतील. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे 100 पिल्लं होते त्यामध्ये 40 कोंबडे निघतील. मग त्यातून तुम्हाला 10 कोंबडे तुम्हाला स्वतःसाठी ठेवायचे आहेत आणि 30 कोंबडे या ठिकाणी मार्केटमध्ये 500-700 जसा तुम्हाला भाव भेटेल त्या भावामध्ये तुम्हाला विकून टाकायचे आहेत. आता हे कोंबडे विकल्यानंतर तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये डायरेक्ट अंड्यावरच्या कोंबड्या विकत आणायच्या आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी 100 कोंबड्यांची लेवल या ठिकाणी करून घ्यायची आहे. म्हणजे बघा, सुरुवातीचे तुमच्याजवळ 10 कोंबड्या होत्या, नंतर तुम्ही परत पुन्हा लेवल करून या ठिकाणी आणखी 90 कोंबड्या किंवा 100 कोंबड्या ॲडजस्ट केल्या आणि तुमच्याकडं आता 10-12 कोंबडे आणि 90-100 कोंबड्या या ठिकाणी ॲडजस्ट होऊन जातील. समजलं नसेल तर पुन्हा एक थोडक्यात सांगतो. 10 कोंबड्या होत्या, 10 कोंबड्यांपासून तुम्ही 100 पिल्लं काढली. 100 पिल्लामधून तुम्ही जितके कोंबडे होते त्यातील तुम्हाला जितके पाहिजे तितके कोंबडे ठेवले आणि बाकीचे विकून त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही पुन्हा अंड्यावरच्या कोंबड्या आणल्या. जर आत्ताच्या लेवलला तुम्ही बघायला गेलात 6 महिन्यानंतर तर तुमच्याकडे या ठिकाणी एक सरासरी 100 कोंबड्या म्हणजे 100 अंड्यावरच्या कोंबड्या पॅरेंट स्टॉक तुमच्याकडे या ठिकाणी राहील. आता हे जे 6 महिने आहे या 6 महिन्यामध्ये आपल्याला काय काय खर्च आला तो आपण बघूया. तर बघा, आता सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला त्या पिल्लांना 100 पिल्लांना खाद्य द्यावं लागलं. एका पिल्लासाठी सरासरी आपण 4 किलो खाद्य कोंबडी मोठी होईपर्यंत आपण गृहीत धरलं. असं करून त्यांना 400 किलो या ठिकाणी म्हणजे 32 रुपयांनी आपण खाद्य समजा दिलं तर एक सरासरी 12,800 रुपये त्यांना खाद्याचा खर्च येतो आहे. पण आपण त्यांना 100% खाद्य हे विकतचं नाही द्यायचं आहे. आपण यांना 50% खाद्य विकतचं आणि 50% खाद्य घरगुती. त्याचप्रमाणे आपल्याजवळ जे मोठे पक्षी होते त्यांना आपण जो खाद्य खर्च लागला तो लागला 5,000 रुपये. कारण की आपण त्यांना पण या ठिकाणी 50% घरचं आणि 30-40% विकतचं असं आपण त्यांना खाद्य देणार आहोत. आणि आपला लागला तो इतर खर्च ज्यामध्ये आपल्याला लागला 5,000मध्ये आपलं लसीकरण असेल, तूस असेल, चुना असेल किंवा छोटा मोठा खर्च आपण या ठिकाणी पकडला. जर आपण खाद्य त्यांना 50% घरगुती देत असाल तर त्यामध्ये जसं की मी तुम्हाला दरवेळी सांगतो, तुम्ही हॉटेल वेस्ट असेल, तुमच्या शेतामधला भाजीपाला असेल, तुम्ही मेथी घास लावा, तुती लावा, पालक लावा, सुभाबड लावा, शेवगा लावा, शौरी लावा, असे अनेक प्रकारचे तुम्ही चारा पिकं घेऊ शकता. ॲझोला लावा, उकिरड्यावर तुम्ही कोंबड्या सोडा, किडे तयार करा. असं तुम्ही जर खाद्य नियोजन केलं तर तुमचा 50 ते 60% खाद्य खर्च कमी होईल. आता हे झाले आपले पहिले 6 महिने. पण आपल्याला बघायचं काय आहे की महिन्याला आपण 25,000 कसे कमवू शकतो हा आपला मेन पॉईंट आहे, बरोबर. मग आता बघा, आपल्याजवळ 6 महिन्यानंतर 100 कोंबड्या झाल्या आहेत आणि 10 कोंबड्या आपल्याजवळ असणार आहे. आता आपण ह्या कोंबड्यांना पुन्हा अंड्यावर बसवलं आणि प्रत्येकी पुन्हा 10-10 पिल्लं काढली. आता 100 गुणिले आपण 10 केलं म्हणजे प्रत्येक एका कोंबडीमागं 10 पिल्लं, असे 100 कोंबड्यामागं 1000 पिल्लं आपल्याला या ठिकाणी भेटायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे बघा, पहिले 6 महिन्यामध्ये आपण 10चे 100 केले, पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण 100चे 1000 पिल्लं केले, बरोबर. आता या ठिकाणी बघा आपल्याजवळ म्हणजे बघा 6 आणि +6 म्हणजे कंप्लीट 1 वर्षानंतर आपल्याजवळ जी पक्ष्यांची संख्या असेल ती असेल 1100 ते 1200 पक्षी. आता 1100 ते 1200 पक्ष्यांमधून या ठिकाणी जर आपण यांचा खाद्य खर्च बघितला तर जो पिल्लांसाठी आपला खाद्य खर्च येणार आहे
तो या ठिकाणी आहे 64,000 रुपये, ज्यामध्ये आपण 50-60% त्यांना घरगुती खाद्य देणार आहोत, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि मोठे जे पक्षी आहेत, जे आपले 110, 120 किंवा 100च्या आसपास होते, त्यांना आपण 30,000च्या आसपास खाद्य खर्च त्यांच्यासाठी केला आहे. त्यानंतर आपण त्यांना 10,000पर्यंत आपण लसीकरण औषधं दिली. त्यानंतर तूस चुना असेल किंवा फवारण्या असेल, त्यासाठी आपल्याला 10,000मध्ये आपला इतर खर्च लागला. आणि सोबतच हा सर्व खर्च आपल्या या ठिकाणी लागला आहे. आणि त्यानंतर आपण आपला बाकीचा खर्च या ठिकाणी पुढं बघूया. आता आपण काय केलं, कंप्लीट आपल्याला 1 वर्ष झालं आहे. 10 कोंबड्यांपासून आपण सुरुवात केली होती आणि आज आपल्याजवळ 1100 ते 1200 पक्षी आहेत. त्यामधून आपण 100 अंड्यावरच्या कोंबड्या एकदमच चांगल्या उत्तम दर्जाच्या आणि या ठिकाणी कमी वयाच्या कोंबड्या आपण काय करणार आहोत, साईटला काढणार आहोत. आणि त्यांच्या मागं 10 ते 15 कोंबडे आपण या ठिकाणी साईटला काढणार आहोत, ते पण एकदम चांगल्या क्वालिटीचे. उर्वरित आपल्याजवळ जे सरासरी 1000 पिल्लं किंवा 1000 कोंबड्या आणि कोंबडी म्हणजे मोठे पक्षी जे 1-1.5 किलोच्या आसपास आहेत, असे पक्षी आपण काय करणार, विकायला काढणार. आता हे 1000 पक्ष्यांमधून आपल्याला एक सरासरी आपण मानूया की 40% आपल्याला कोंबडे भेटले, म्हणजे 400 आपल्याला कोंबडे भेटले आणि 600 आपल्याला कोंबड्या भेटल्या. जर आपण कोंबड्या 400 रुपये प्रति कोंबडीने 600 कोंबड्या विकल्या तर 2,40,000 रुपये आपल्याला कोंबड्या विकून आल्या. आणि कोंबड्या आपण विकले, 400 कोंबडे 600 रुपयाने आपण विकले तर 2,40,000 रुपये कोंबडे विकूनसुद्धा आपल्याला भेटले. म्हणजे थोडक्यात 4,80,000 रुपये आपल्याला हे 1000 पक्षी विकून आपल्याला भेटलेलं उत्पन्न आहे. आता बघा, आपला जो खर्च आहे, लसीकरण 10,000, इतर 10,000, मोठ्या पक्ष्यांचं 30,000 खाद्य आणि 64,000 रुपये या ठिकाणी पिल्लांचं खाद्य खर्च. आता बरेच लोक बोलतील की तुम्ही फक्त मागच्या 6 महिन्याचंच खाद्य खर्च पकडला आहे. बरोबर, तुम्ही अगोदरचं खाद्य खर्च का पकडलं नाही, म्हणजे जे सुरुवातीचे पहिले 6 महिने होते तो खाद्य खर्च का पकडला नाही आहे. तर बघा, आपण ते जे 100 पक्षी होते सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये काढलेले, तर ते पक्षी आपण अजिबात विकत नाही आहे, ते आपण आपल्याजवळ तसेच भांडवल म्हणून ठेवतो आहे. त्यामुळे तो खर्च त्यांच्यासोबतच आपण जोडणार आहोत. आणि हे जे आपण 1000 पक्षी विकत आहोत, हा खर्च आपण पुढच्या 6 महिन्याचा हा फक्त आपण पकडलेला आहे. मग असा करून आपण 1,14,000 रुपये आपल्याला लागलेला खर्च आपण 4,80,000 रुपयामधून वजा केला तर आपल्याजवळ या ठिकाणी जो शिल्लक खर्च राहतो आहे तो आहे या ठिकाणी 3,66,000 रुपये. आता बघा, 3,66,000मधून आपण या ठिकाणी आपलं लाईट बिल असेल, आपल्या गाडीचं रोजचं पेट्रोलचा खर्च असेल, एखादा आपला बल्ब उडाला, ताडपत्री फाटली किंवा आपला पंप खराब झाला, आपली बादली तुटली, आपल्याला जे चाऱ्यासाठी बी लागत असेल किंवा आपल्याला टोपल्या लागत असेल, सुतळ्या दोरी लागत असेल, असा संपूर्ण खर्च आपण या ठिकाणी एक सरासरी पकडला, ज्यामध्ये आपले काही पक्षी या ठिकाणी मोठे होईपर्यंत 1000मधून काही पक्षी मेले पण असतील, असा संपूर्ण खर्च आपण या ठिकाणी एक पकडला आणि सरासरी आणखी 3,66,000मधून वरचे 66,000 रुपये आपण या ठिकाणी वजा केले. म्हणजे आपल्याजवळ जे निव्वळ शिल्लक नफा जो उरला तो उरला 3,00,000 रुपये एका वर्षामध्ये. बघा, 10 पिल्लांपासून सुरुवात केली होती, 10 कोंबड्यांपासून सुरुवात केली होती, 10चे 100 केले आणि त्यानंतर पुन्हा 6 महिन्यामध्ये 100चे 1000 केले आणि आपण तो लॉट या ठिकाणी विकून टाकला. आता हा लॉट विकल्यानंतर आपल्याजवळ सर्व खर्च वजा होऊन 3,00,000 रुपये या ठिकाणी काय तर शिल्लक राहिले. आता तुम्हाला 3,00,000 आपण जर वर्षाला आपल्याला शिल्लक राहत आहे तर 3,00,000 आणि वर्षामध्ये असतात 12 महिने, तर आपण 3,00,000ला 12ने भागाकार द्यायचा आहे. म्हणजे जर आपण 3ला 12ने भाग दिला तर एक सरासरी महिन्याकाठी तुम्हाला 25,000 रुपये एका महिन्याचं उत्पन्न तुम्हाला भेटलं. यामध्ये असं म्हणण्याला काहीच या ठिकाणी चुकीचं नाही आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला जर तुम्हाला 3,00,000 उत्पन्न भेटतं आहे, ह्याचा अर्थ तुम्हाला महिन्याला 25,000 रुपये या ठिकाणी उत्पन्न किंवा नफा झालेला आहे. ह्याचप्रमाणे तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा, कारण की तुमच्याकडं आता ऑलरेडी या ठिकाणी 100 कोंबड्या आहेत, म्हणजे तुम्हाला हे 25,000चं उत्पन्न पुढच्या तुम्हाला 6 महिन्यातसुद्धा भेटू शकतं. बरोबर. फक्त मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे.
बरोबर. कारण की यामध्ये मेहनत, कष्ट असतं, डोकं लावावं लागतं, वेळेवर सर्व गोष्टी कराव्या लागतात. औषधं, लसीकरण त्यांना वेळच्या वेळी योग्यरीत्याने द्यावं लागतं. खाद्य नियोजन या ठिकाणी प्रॉपर करावं लागतं. सोबतच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी त्यांची ब्रूडिंग असेल, त्याचप्रमाणे मार्केटिंग, विक्री या ठिकाणी चांगली करता आली पाहिजे. हे सर्व गोष्टी किंवा इतर सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या केल्या, तुमच्या म्हणण्यानुसार सर्व गोष्टी झाल्या, तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो. पण या ठिकाणी तुमच्याकडून जर चूक झाली तर तुम्हाला या ठिकाणी नुकसान पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला खूप काळजीपूर्वक करावा लागेल. जर तुम्ही व्यवस्थितरित्या केल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पण तुमच्याकडून काही जर चूक झाली तर तुम्हाला या ठिकाणी रिस्क पण बघायला भेटू शकतं. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला अगदी छोट्या लेवलपासून सुरुवात करा. जसं जसं तुम्हाला माहिती होईल, अनुभव येईल, तसं तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट वाढवा किंवा तुमचा व्यवसाय तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता. आणि तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची प्रॉपर अगोदर माहिती घ्या, मार्केटमध्ये फिरा, तुम्ही स्वतः तुमची माहिती घ्या आणि मग तुमच्या जबाबदारीवर तुम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा कोणताही व्यवसाय सुरू करा. मित्रांनो, आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आपले हे यूट्यूब चॅनलवरती आपण आणत असतो. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे, तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवर कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद.